प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज सेलिब्रिटी शो मध्ये संगीतकार कौशल इनामदार यांना आपण आमंत्रित केलं आहे. कौशल सर नमस्कार. तुमचं स्वागत आहे सेलिब्रिटी शो मध्ये आणि आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. सरांचा सगळा जीवन प्रवास आणि संगीत प्रवास आपण जाणून घेणार आहोत, पण सुरुवात अर्थातच गुरूंपासून मी करेन की पंडित सत्यशील देशपांडे यांच्याकडनं तुम्ही शिक्षण घेतलं. म्हणजे बऱ्याचशा युट्यूबवरच्या तुमच्या व्हिडिओजमधनं मी थोडी माहिती घेतली तुमच्याबद्दल. तर गुरु शिष्य नातं थोडंसं आपण सुरुवातीला उलगडूया. पंडित सत्यशील देशपांडे मला माझं एक भाग्य आहे की एरवी शिष्याला गुरु शोधत जावे लागतात. माझं भाग्य असं आहे की गुरु आपणहून आले शोधत. आणि त्याचं झालं असं की माझ्या आईचा मामेभाऊ, माझा मामा नितीन खेर, हा कुमार गंधर्वांकडे गाणं शिकायचा आणि त्यामुळे सत्यशीलजी त्यांचे गुरुबंधू. आणि त्यावेळी तो मुंबईला आला असताना त्यांनी फोन केला होता. तेव्हा मी संगीत करत होतो आणि नुकतंच सुरू केलं होतं. आणि मी घरी माझ्या मित्रांबरोबर काहीतरी एका मालिकेचं शीर्षक संगीत करायचं म्हणून माझे काहीतरी प्रयत्न तोडके मोडके सुरू होते. आणि त्यांनी सत्यशीलजींना फोन केला, कारण तो मुंबईत आला होता तर भेटायला म्हणून. तर ते फोनवर त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि ते म्हणाले की कोण गात आहे. नितीन मामा म्हणाला माझा भाचा आहे, तो काहीतरी सिरियलचं म्युझिक करतो तो आणि त्याचे मित्र म्हणून. दुसऱ्या दिवशी सत्यशील देशपांडे खुद्द घरी आले माझ्या आणि ते म्हणाले काय तू करत होतास, जरा ऐकव. मग मी ऐकवलं, घाबरतच ऐकवलं. पण त्यांनी ते ऐकून ते म्हणाले की कुणाकडे शिकतोस तू. मी म्हटलं नाही, मी सध्या कुणाकडे शिकत नाहीये. तर ते म्हणाले चल मी तुला शिकवतो. आणि ते मला घरी घेऊन गेले. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी त्यांच्याकडे बरंच शिकतोय. अर्थात ते फार उत्तम गुरु आहेत आणि मी तसा काय एक शिष्य म्हणून त्यांच्याकडनं गाणं मी शिकलो नाही, म्हणजे मैफिलीत बसून गाणं असं. पण ते उत्तम संगीतकारही आहेत. ते त्यांची साहित्याची जाण उत्तम आहे आणि ते एक चिंतक सुद्धा आहेत. आणि त्यामुळे संगीताबद्दलचे असे एक तत्वज्ञ आहेत ते. आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याकडनं एक अंतर्दृष्टी मिळाली की संगीताकडे बघावं कसं, रचनेकडे कसं बघावं, उत्तम रचना करणं म्हणजे काय. आणि त्यामुळे आजतागायत माझं त्यांच्याकडे शिक्षण सुरूच आहे. पण संगीतकार व्हायचं असं कधी तुम्ही ठरवलं होतं की ते अपसुक होऊन गेलं? अपसुकच झालं. मी काही स्वतःहून ठरवलं नव्हतं की मी संगीतकार होईन. मी बऱ्याच गोष्टी झालो असतो. मी कदाचित IAS केलं असतं, मी कदाचित वकील झालो असतो माझ्या वडिलांसारखा, कदाचित मी पत्रकार झालो असतो तुमच्यासारखा, कदाचित मी आणखीन काही झालो, लेखक झालो असतो. आणि त्या टप्प्यावर मला तशी माणसं भेटत गेली की ज्यांनी मला एक आयुष्याला दिशा दिली किंवा एक आपल्या डोक्यातली जी जळमट असतात, कोडी असतात, ती उघडत जातात. तसं कॉलेजमध्ये मला चेतन दातार हा माझा मित्र आणि गुरु पहिला, ज्याने मला नाट्यलेखन, मी त्याच्याकडे शिकलो. आणि नुसतं नाट्यलेखन नाही, एकूणच लेखनाबद्दल मला त्याच्याकडनं खूप एक दृष्टी मिळाली. आणि ती दृष्टी माझ्या असं लक्षात आलं नंतर मी जेव्हा संगीतकार झालो की ती फक्त लेखनाबद्दल मर्यादित दृष्टी नव्हती, तर त्याने मला कलेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला. आणि तो नेमका काय होता? तो असा होता खरं, म्हणजे कला आणि कलाकार असं जो खरं आपल्याला अनेक लोक त्यांच्या लिखाणात येत असत, पण चेतनकडनं मिळालेला दृष्टिकोन म्हणजे ग्रेसांचे शब्द आहेत ना की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी.
की तुमचं गाणं चांगलं आहे का वाईट आहे याच्यापेक्षा ते खरं आहे का, तुमच्या दृष्टीला ते प्रामाणिक आहे का, ही दृष्टी चेतनकडनं मिळाली. की ते खरं कसं असलं पाहिजे, किंवा संवाद लेखन, की नाटककार बोलता कामा नये, पात्र बोललं पाहिजे. आता हेच तुम्ही चित्रपटातल्या गीताला हाच तर्क लावा की संगीतकार गाता कामा नये, ते पात्र गायलं पाहिजे, चित्र बोललं पाहिजे. तर त्यामुळे मग म्हणूनच अँथनी गोन्साल्विस, माय नेम इज अँथनी गोन्साल्विस हे गाणं तो कभी खुद से कभी खुद पे कभी हालात पे रोना या नाही गाणार. तर हा जो तर्क आहे, तर अशा अनेक गोष्टी, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ज्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच काहीतरी असं सामावलेलं असतं, मोठं काहीतरी एक. तर तसं मला चेतनकडनं मिळालं. आणि मग ते लिहिता लिहिता मी काही काळ या दूरचित्रवाणीसाठी मालिका वगैरे पण लिहिल्या. शीर्षक गीत नाही, मालिका लिहिल्या, संवाद लिहिले, पटकथा लिहिली. ती शिकली. लेख टंडन नावाचे फार प्रसिद्ध दिग्दर्शक हिंदीतले, ज्यांनी प्रोफेसर किंवा दुल्हन वही जो पिया मन भाई सारखे चित्रपट त्यांनी तयार केले. ते स्वतः राज कपूर यांचे सहाय्यक होते एकेकाळी. आणि उत्कृष्ट लेखनावरची त्यांची एक कमांड होती. आणि त्यांच्याकडे मी काही काळ एक काय म्हणतो अप्रेंटिसशिप केली. आणि त्या दरम्यान मला संजय उपाध्याय नावाचे एक मित्र, मिलिंद गुणाजी माझ्या मित्रामुळे भेटले. आणि संजयची मालिका मी लिहित असताना त्यांनी मला सांगितलं की तू याचं शीर्षक संगीत पण करशील का. त्याच दरम्यान मला मराठी कविता सापडली. त्या कवितांना चाली करता 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 मी काही कविता लिहित होतो, त्यांना चाली करता करता एकदा चुकून मी ग्रेसांच्या कवितेला चाल लावली, मग कुसुमाग्रजांच्या कवितेला चाल लावली. असं करत करत मी ठरवलं नव्हतं की हे आपल्याला करायचं आहे, होत गेलं. नदीला वाट सापडत जाते तशी मला ती सापडत गेली. काही सादर करू शकाल? मी जे पहिलं गीत मराठीतलं केलं ती कविता होती पाऊस कधीचा पडतो. आणि त्याला खरं तर यशवंत देवांची चाल आहे, पण ती मला माहिती नव्हती. त्यामुळे मी गुणगुणत होतो की पाऊस पाऊस कसं पाऊस कधीचा पडतो असं मी गुणगुणत होतो. आणि कमलेश भडकमकर हा माझा मित्र कॉलेज पासूनचा, तर तो माझ्या जवळ बसला होता चहा पीत. तो म्हणला अरे अशी नाहीये चाल, ती चाल आहे पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने पाऊस कधीचा पडतो. अशी यशवंत देवांची चाल. म्हटलं अरे मला काही माहिती नाही, पण तो म्हणला की मग तू काय गात होतास, ते पण चांगलं लागत होतं. म्हणून मग मी त्याला गाऊन दाखवलं की पाऊस कधीचा पडतो पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने पाऊस कधीचा पडतो. किती सुंदर.
तर ती चाल मग मित्रांना आवडली, आई वडिलांना आवडली आणि घरामधल्या लोकांनी सगळं कौतुक केलं. आणि मग त्याच्यामुळे आणखीन मला अशी ती प्रेरणा मिळाली की आपण प्रोत्साहन मिळालं. आणि मग मी हळूहळू ती आणखीन कविता करत गेलो. माझ्या वडिलांचं वाचन, आई वडिलांचं दोघांचंही वाचन उत्तम असल्यामुळे माझ्या वडिलांनी अनेक कथा, कादंबऱ्या, कवितांची पुस्तकं घरी होती. आणि मला असं वाटलं तेव्हा की आपल्याला जेव्हा अशी एक उर्मी येते की काही करून बघावं, तेव्हा आपल्याकडे ते उपलब्ध असणं हेच खरं प्रिव्हिलेज किंवा हाच खरा आशीर्वाद असतो. म्हणजे तुम्हाला काय मिळालं तुमच्या आई वडिलांकडनं, तर हे मिळालं मला, सांस्कृतिक ठेवा मिळाला. सांस्कृतिक ठेवा मिळाला. किती सुंदर. आणि म्हणजे संगीतकार, म्हणजे आपण संगीतकार आहोत हा म्हणजे त्याची प्रचिती कशी, म्हणजे आम्हाला एक कुतूहल असतं ना की संगीतकार आहेत बुवा असं. हो, त्याची जाणीव तुम्हाला कसं झालं ते हळूहळू होत गेलं. मी खरं तुम्ही मला विचाराल तर पहिली चाल कधी बांधली तर शाळेमध्ये मला कविता लक्षात राहायच्या नाहीत, म्हणून मी त्यांना सिनेमाच्या गाण्यांच्या चाली लावायची. आता हिंदीमध्ये फिर महान बन नावाची कविता होती. आता मला फार आठवत नाही येते, पण त्याला मी एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, या गाण्याची चाल लावली होती की फिर महान बन मनुष्य, फिर महान बन, फिर महान बन मनुष्य, फिर महान बन. त्यामुळे माझ्या ते लक्षात राहायची, पाठांतर व्हायचं. तर 6वीत असताना कुसुमाग्रजांची एक कविता होती. आता त्याला काही चित्रपटाच्या कुठल्या गाण्याची चाल बसली नव्हती आणि मी इंग्लिश मीडियम मध्ये होतो, त्यामुळे आम्हाला ते लोअर लेवल मराठी होतं. त्यामुळे 6वीत ती कुसुमाग्रजांची कविता होती की आवडतो माझा अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. तर आता हे कसं सगळे शब्द लक्षात ठेवायचे, म्हणून मी आपसुक ती चाल केली होती की आवडतो मज फाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. तर ही माझी तशी पाहिजे, पण आपण चाल लावतोय तेव्हा आपण संगीत देतोय तेव्हा हा अवेअरनेस नव्हता किंवा तसं मला ते कळत नव्हतं की. तर मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला गझलचा वेळ लागला. मग गझल मला असं वाटलं की आपण लिहिली पाहिजे गझल. मी लिहित होतो पण ती मीटर मध्ये नव्हती. मग ती मीटर मध्ये कशी आणायची म्हणून मी माझ्या चालीमध्ये गुणगुणायचो होती. आणि मग मी ते चालीमध्ये गुणगुणायचो की मंजिल भी नहीं मिलती, आवाज है आहों की. हे कुठली तरी चाल घ्यायचो मी. मग तलीत अजीजची एखादी चाल, गुलाम अलीची एखादी चाल, मेहदी हसनची चाल. आणि मग हळूहळू माझ्या चालीतली गझल ती लिहायला लागलो. म्हणजे शब्द पण माझे आणि चाल पण माझी. म्हणजे ये वो चुप से हैं खड़े मगर कोई बात है बाकी अभी, मैं भी हूँ चुप ये सोच कर कि हयात है बाकी अभी. तर असं हळूहळू लिहायला लागलो आणि चाल त्याची करायला लागलो. आणि मग मला आठवतं की आमच्या कॉलेजमध्ये शंकर वैद्य सर आले होते आणि मीनाक्षी पाटील जे आता साहित्य संस्कृती मंडळाच्या, तर ती माझी सिनियर शाळेत आणि कॉलेजमध्ये. आणि ती ऍक्च्युली 4 वर्ष सिनियर असेल, त्यामुळे ती सोडून गेल्यानंतर ती जेव्हा पहिल्यांदा प्राध्यापिका म्हणून जॉईन झाली आमचं कॉलेज, तोपर्यंत मी लॉ करत होतो रुपारेला. तर ती म्हणाली की शंकर वैद्य सर येणार आहेत, मराठी मंडळाचा कार्यक्रम आहे, तर तू काहीतरी हे गा,
गरजा जय जयकार क्रांतीचा वगैरे. 27 फेब्रुवारीच होता तो कुसुमाग्रजांचा जन्मदिन होता, मराठी भाषा दिवस. आणि तेव्हा गरजा जय जयकार क्रांतीचा काही माझी चाल लागली नाही, पण तिने जे पुस्तक दिलं मला त्याच्यात मला एक दुसरी कविता सापडली, जा जरा पूर्वेकडे, आणि त्याला चाल लागली. आणि जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, वाळवंटी कोरता का एक श्वानाचे मढे, जागी धाडानो पुढे, जागी धाडानो पुढे, जागी धाडानो पुढे, जागी धाडानो पुढे. अशी ती चाल त्याला लागत गेल्यामुळे मला ती 5-10 मिनिटात ती अख्खी चाल लागली आणि मी ते सादर केलं शंकर वैद्य समोर. आणि त्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या एका कार्यक्रमात मला शंकर वैद्य सर पुन्हा भेटले आणि ते म्हणाले, अरे काय योगायोग आहे, आज सकाळीच तुम्ही भेटलात, काय करता तुम्ही? तर मी म्हटलं, मी लॉ करतोय सर. तर ते म्हणले, मी अतिशय हे जबाबदारीने बोलतोय, पण तुम्ही संगीतकार व्हा. आणि तेव्हा म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की एका क्षणात तो माझा निर्णय झाला असेल, पण शंकर वैद्य सरांच्या त्या वाक्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. आणि हळूहळू मी असं ठरवत गेलो की नाही, आपल्याला ह्या क्षेत्रातच जायचं आहे. आणि संगीतकार म्हणून म्हणजे तेव्हा तुम्ही किंवा आताही करत असाल, कोणाचा अभ्यास केलात किंवा O.P. नय्यर साहेब किंवा तसं तर सगळ्याच संगीतकारांचा. अच्छा. कारण प्रत्येकाचा सांगीतिक स्वभाव वेगळा, आणि मला असं वाटतं की प्रत्येक संगीतकारामध्ये काहीतरी एक पोटेन्शियल गोष्ट असतेच अशी की जी आपण आत्मसात करू शकतो. अच्छा. आणि त्यामुळे मी खूप अभ्यास, म्हणजे आवडीने अभ्यास, मी गुलाम अली, R.D. बर्मन, रोशन, मदन मोहन या लोकांचा केला आवडीने. पण एखादं गाणं आपल्याला आवडलं, मग ते O.P. नय्यरचं असेल किंवा ते R.D.चं असेल किंवा ते लक्ष्मीकांत प्यारेलालचं असेल, तरी ते काहीतरी गोष्ट आपल्या मनात ती बसते आणि ती आपल्या गाण्यात उतरतेच. तर त्यामुळे तो मी, आणि माझा छंद आहे की नेमकं काय आपल्याला आवडतं याच्यातलं, की काय म्हणून ऐकायचं ते गाणं. की जेव्हा सुधीर फडके चाल देतात आणि आशा भोसले त्या गातात की का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला, का रे. आता याच्यात एकाही स्वरवाक्याचा षडजावर किंवा सावर न्यास नाही, ठरत नाही सावर, ठरव नाहीये. का? कारण ते प्रश्न आहेत सगळे. सावर तुम्ही आलात तर सेटल्ड वाटतं, म्हणजे का रे दुरावा याच्यात प्रश्न विचारलाय आणि उत्तराची अपेक्षा आहे असा भाव आहे. पण का रे दुरावा तर आता अपेक्षा नाहीये, म्हणजे नातं तुटलेलं आहे असा अर्थ होतो. पण का रे म्हणजे या दुराव्याला आता काही त्याच्यावर उपाय नाही. पण का रे दुरावा याच्यात उत्तराची अपेक्षा आहे, त्यामुळे तो दुरावा दूर होईल याची आशा आहे. का रे याच्यात आर्जव आहे, का रे अबोला, तर याच्यात राग असतात. पण का रे अबोला, आणि मग अपराध माझा असा काय झाला. आता असा काय झाला याच्यापेक्षा असा काय झाला, तर कुठल्या शब्दाच्या कुठल्या अक्षरावर आपण जोर देतो आणि त्यामुळे अर्थाची छटा कशी बदलते
हे तुम्हाला सुधीर फडक्यांच्या गाण्यांमधनं तुम्हाला जास्त दिसतं. कुठली गोष्ट अधोरेखित करायची, कुठली गोष्ट अधोरेखित करायची नाही. म्हणजे सुधीर फडक्यांचं उदाहरण घेऊ की तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. आता यशवंतदेव सर म्हणायचे की तो, ही चाल ते म्हणायचे चुकली आहे. ते म्हणायचे की तोच चंद्रमाना भात, तर च आहे ना तो, तर त्याच्यावर जोर पाहिजे. तर त्यामुळे ते गाऊन दाखवायचे की तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. आता हा एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. पण सुधीर फडक्यांनी तोच का अधोरेखित केला नाही? कारण काही काही ठिकाणी तुम्हाला कवीवर किंवा गीतकारावर विश्वास टाकणं अपरिहार्य असतं. शांताबाईंनी तो च लिहिलेला आहे ना, मग तो परत अधोरेखित करायचा, कारण च हेच अधोरेखित करणे आहे. तर परत च अधोरेखित करण्यात काय पॉइंट आहे? म्हणजे बदकाचं चित्र काढून खाली हे बदक आहे असं लिहिण्याची गरज काय? तर त्यामुळे तोच चंद्रमान भात, याच्यात लक्ष कशाकडे गेलं पाहिजे की चंद्रमाकडे गेलं. तर हा विचार, आणि याच्यात माझं भाग्य असं की यशवंत देवांसारख्या थोर विचारवंतांबरोबर मला या सगळ्या गप्पा मारण्याचा अवसर मिळाला. त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. ते कसं बघतात गाण्याकडे असं बघायचं. आणि ते इतके ओपन होते की त्यांच्याशी मला असं वाटतंय असं म्हणण्याची एक मुभा होती की ते म्हणतील ते फायनल असं नव्हतं त्यांचं. कारण ते स्वतः इतके, ते म्हणाले उद्या मला असं वाटलं की मी ज्या मार्गावर चाललेलो आहे आणि तो विचार करतोय तो चुकीचा आहे, तर मी परत येईन मागे. तर हेच या मोठ्या लोकांकडनं शिकायचं असतं. आणि कोणाकोणाला मराठीतले संगीतकार कोणाकोणाकडे जाण्याची तुम्हाला संधी मिळाली? संगीतकार तर खूप भेटले मला. वसंत देसाई वगैरे नाही भेटले. ते त्या पिढीचे बरेच लोक नाही भेटले. पण मला दत्ता डावजेकरांना भेटता आलं. मला यशवंत देव, श्रीनिवास खळे, कमलाकर भागवत ज्यांच्याकडे मी शिकलो सुरुवातीचा काही काळ, आणि त्यांना जवळून काम करताना जरी मला तेव्हा ती अक्कल नव्हती तरी ते नंतर आपल्याला काही कोडी सुटत जातात. तसं की पहिल्यांदा मी एखाद्या संगीतकाराला चाल करताना बघत होतो किंवा संगीतकाराच्या आवाजात त्याचं गाणं. म्हणजे उदाहरणार्थ घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात. हे मी पहिल्यांदा कमलाकर भागवतांकडनं खुद्द संगीतकाराकडनं ऐकलेलं गाणं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की किती त्याचा परिणाम वेगळा होतो रेकॉर्डेड गाण्यापेक्षा सुद्धा. त्यामुळे कमलाकर भागवत, सुधीर फडक्यांना अगदी 1-2 वेळाच मला भेटायची संधी मिळाली. पण जी एक संधी मिळाली ती इतकी भारी होती की यशवंत देवांनी त्यांच्या आवडत्या संगीतकारांना एक त्यांच्या 75 निमित्त जेवायला बोलवलं होतं. माझं भाग्य असं की त्याच्यात मी होतो. त्या आवडत्या संगीतकारांमध्ये एक 8-10 लोक होते. माझी वर्णी लागली आणि मी लहान होतो तेव्हा. तसा म्हणजे त्यांनी अगदी प्रेमापोटीच मला बोलवलं असणार. किंवा या कारणासाठी की बघ बाबा की असं पुढे तुला वाटचाल करायची आहे. म्हणजे हे ध्रुव तारे आहेत तुम्हाला वाट दाखवणारे. तर त्यावेळी श्रीधरजी पण होते
आणि मी दादरला राहायचो तेव्हा, आणि श्रीधरजी मला म्हणाले की तू बाबूजींना घरी सोडशील का. त्या रात्री आम्ही त्या बांद्र्याच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी आम्हाला हे दिली पार्टी अशी जेवणाची, आणि त्याच्यानंतर मग मी बाबूजींना सोडायला गेलो दादरपर्यंत. जाताना फार हे नव्हतं, पण मला श्रीधरजी म्हणाले होते की त्यांना वरपर्यंत सोडून ये, ते नाही म्हणतील पण तू सोडून ये. आणि अपेक्षेप्रमाणे झालं. शंकर निवास ही त्यांची जी राहती जागा होती, तिथे मी गाडी थांबवली आणि बाबूजी म्हणाले की बस धन्यवाद, तुम्ही मला सोडलं तिथपर्यंत, आता मी जाईन. तर मी म्हटलं मी येतो वरती. तर ते म्हणले नाही नाही, मला माहिती आहे श्रीधरनी सांगितलं तुम्हाला, पण मी एकटाच जाईन. म्हटलं नाही, मला पाणी हवंय. तर ते हसले. ते म्हणाले की हुशार आहात, तुम्हाला माहितीये की मी पाण्याला नाही म्हणू शकत नाही, बरं या मला वर, पण माझ्या गतीने तुम्हाला जावं लागेल. म्हटलं चालेल. ते शंकर निवासचे 2 मजले चढताना आम्हाला 20 मिनिटं लागली, कारण ते थकले होते तोपर्यंत. आणि हळूहळू चालत 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 आम्ही, पण त्या काय 20 मिनिटांमध्ये मला त्यांच्याशी गप्पा मारायचा ची संधी मिळाली. आणि तो सहवास. आणि रात्री 2 वाजता, पहाटे 2 वाजता. ती एक वेळ पण अशी असते की बाकी सगळी तिकडे नीरव शांतता, आणि फक्त तुम्ही आणि सुधीर फडक्यांच्या आठवणी, जे ते स्वतः तुम्हाला सांगतात. आणि त्या 20 मिनिटांमध्ये त्यांनी मला त्या काळात कशी रेकॉर्डिंग चालत होती, आशाबाईंबरोबर कसं, लताबाईं म्हणजे बहुतेक सगळं काम आशाबाईंनी मराठीत त्यांच्याबरोबर केलं असेल, तरी हिंदीतली त्यांची बरीचशी गाणी ही लताबाईंनी गायलेली आहेत. शामराव कांबळे, गीत रामायणाचं रेकॉर्डिंग, असं थोडं 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 आम्ही खूप म्हणजे त्यांनी मला सांगितलं. तर हे फार. आणि मग अर्थात पु ल देशपांडे, पु ल देशपांड्यांनी मला माझी गाणी ऐकून बोलवून घेतलं होतं एकदा. आणि अगदीच तेव्हा मी नवीन नवीन संगीत करायला लागलो होतो, त्यामुळे पुलंनी आपल्याला बोलवलेलं आहे. हा माझ्या काय म्हणतो एक सुवर्णयोग, सुवर्ण क्षण. अगदीच पुलंनी स्वतः की मला तुमची गाणी आवडली आणि तुम्हाला भेटायचंय मला, आणि त्यांनी आम्हाला जांभूळ पाडायला मला बोलवलं होतं. पुलंच्या काही आठवणी आता विषय निघाला. पुलंच्या आठवणी म्हणजे बऱ्याच असतील त्यांनी. हो, म्हणजे 2-3 आठवणी फार सुरेख अशा आहेत की त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला प्रत्येक माझं गाणं परत ते लावलं कॅसेटवर. आणि त्यांनी प्रत्येक गाण्याला मला सांगितलं की या गाण्यात मला हे आवडलं, त्या गाण्यात ते आवडलं. त्याच्यात एक बाई या पावसानं ही जी अनिलांची कविता आहे, त्याला पुलंची पण चाल आहे की बाईया पावसान, बाईया पावसान लावेले झेम झेम, लावेले झेम झेम, काय बरं, उदासल मन बाईया पावसान, अशी पुलंची चाल आहे. तर त्याला मी पण लावलेली चालेल. आणि ती अशी होती की बाईया पावसान लावेली झिम झिम, बाईया पावसान लावेली झिम झिम, उदासल मन बाईया पावसान. ह्यात कवी नादू माधवरांचा हे होतोय, आभास होतोय. तर पण ती कविता अनिलांची. तर ते
ऐकल्यावर त्यांनी त्याचंही कौतुक केलं. मग मी म्हटलं की तुमची पण चाल याला, तुम्हाला कुठली आवडली जास्त. तर ते असा एक मिश्किल भाव त्यांच्या डोळ्यात उमटला आणि ते म्हणाले माझी आवडली मला. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला खूप प्रश्न विचारले की तुला का असं वाटलं की आपण कविता करावी, कवितांना चाली द्यावी. मग लोक येतात का कार्यक्रमाला, पैसे देतात का. मग असं बऱ्याच गोष्टी अगदी आपुलकीने विचारल्या. आणि मी नवीन होतो ना, आपल्या आता काही काही प्रश्नांची टेम्पलेट्स तेव्हा ठरलेली असतात की काय असं का वाटलं तुला करावं असं. तर मी म्हटलं मला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याच्यावर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की तू चांगलं कर, वेगळं आपोआप होईल. आणि हा सल्ला मी कधीही विसरलेलो नाहीये त्याच्यानंतर, की कारण ते अगदी खरं सुद्धा आहे की आपण बऱ्याचदा वेगळं करण्याच्या नादात आपण नुसता त्याच्याकडे फोकस राहतो की नाही मला काहीतरी वेगळं करायचं. या जगात सगळं होऊन गेलेलं आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही तुम्हाला वाटतं जे चांगलं आहे, जे उत्तम आहे ते करण्याचा प्रयत्न करा आणि ते वेगळं आपोआप होईल. आणि हा अगदी सल्ला खरा आहे. त्याच्यामुळे एक विनम्रपणा तुमच्यात राहतो, एक साधेपणा राहतो. तर हा मला तो पुलंचा सल्ला मी कधी विसरू शकत नाही. पण गंमत म्हणजे त्याच्यानंतर मी त्यांचं बिल्हण नावाची त्यांची एक संगीतिका सादर केली होती. रेडिओवरती त्यांनी सादर केल्यानंतर 50 वर्षांनी मी ती सादर केली. म्हणजे 1950च्या आसपास त्यांनी ती सादर केली होती आणि मी मग ती 2000 साली मी केली होती. 2000 किंवा 1999 साली त्यांनी ती रेडिओवर सादर केली होती. आणि त्याच्यात अभिषेकी बुवा गायले होते, त्याच्या रामदास कामत होते, किशोरीताई अमोणकर होत्या. आणि त्याच्यानंतर मी दादर माटुंगा तर्फे सुरेश खऱ्यांनी आयोजित केलेला फेस्टिवल होता, त्याच्यात सादर ते रेकॉर्डिंग सुरेश खऱ्यांनी त्यांना ऐकवलं. आणि पुन्हा एकदा मला सुनीताबाई आणि पुलंनी बोलावून घेतलं की हे तू केल्याबद्दल आम्हाला तुला काहीतरी बक्षीस द्यायचं आहे. आणि तेव्हा पुलंच्याच एका संगीतिकेची वटवट नावाची संगीतिका आहे, त्याची कॅसेट त्यांनी मला दिली. खूप छान. आणि अशाच आपल्या गप्पा आपल्या चालू ठेवूया, एक छोटीशी विश्रांती घेऊया. आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये कौशल इनामदार सर यांना ऐकत आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, परत भेटूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये कौशल इनामदार सर यांना आमंत्रित केलेलं आहे. सर, आता परत आपण सगळ्या तुम्ही कोणाकोणाला भेटलात त्यांच्याविषयी बोलतो आहे, तर माणिकताईंचा उल्लेख व्हायलाच हवा. तर थोडं माणिकताईंविषयी सांगा. मी कॉलेजमध्ये होतो रुपारेलला, तेव्हा जसे नाटकातले माझे अनेक मित्र झाले तसे संगीत क्षेत्रातले अनेक मित्र झाले. अजित परब, कमलेश भडकमकर, अभिजित नार्वेकर, आदित्य ओक, आणि त्यातला एक मित्र म्हणजे ओंकार दादरकर. आणि ओंकार चाइल्ड प्रॉडिजीच होता, त्यामुळे तो उत्तम तेव्हाही गायचा, तेव्हाही तो तसा प्रसिद्ध होता. आणि ओंकारमुळे ओंकारच्या घरी येणं जाणं होतं. आणि मी जो पहिला कार्यक्रम केला अमृताचा वसा नावाचा, त्याच्यात ही सगळी मंडळी होती, तर त्यात ओंकार पण गायचा. आणि म्हणून माणिक ताई एकदा आमचा कार्यक्रम ब्राह्मण सेवा मंडळातच झाला होता, तो बघायला आला होता. आणि इतक्या साधेपणाने, मला तर खरं खूप टेन्शन आलं होतं, पण त्याच कार्यक्रमाला ओंकार म्हणजे त्या ओंकारच्या आणि विद्याधर गोखले म्हणजे त्याचे आजोबा, आणि त्या कार्यक्रमाला विद्याधर गोखलेही होते आणि माणिकताई पण. आणि त्यांनी खूप कौतुक केलं, म्हणजे एखाद्या आजीनी कौतुक करावं आपलं, तितक्या आत्मीयतेने त्यांनी अगदी कौतुक केलं. आणि मग त्यामुळे माझा जरा धीर
थोडासा चेपला. हा. आणि जेव्हा मी पहिली माझी रेकॉर्ड केली शुभ्रकळ्या मुठभर नावाची, शांताबाईंच्या कवितांवर ची सगळी गाणी होती त्याच्यात, त्याच्या प्रकाशनाला मी माणिक वर्मांना भेटायला त्यांना बोलवायला गेलो होतो आणि त्यांनी अगदी खूप आत्मीयतेने कबूल केलं यायचं. त्या आल्या, खूप छान बोलल्या, खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं सगळ्या मुलांना. आणि त्या दिवशी मला आठवतंय की दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा खालचा हॉल गच्च म्हणजे गच्च भरला होता की त्याच्यावर पायऱ्यांवर पण लोक बसले होते, अगदी बाहेर पर्यंत उभे होते. असा खूपच तो चांगला कार्यक्रम होता. आणि त्यामुळे त्या 2-3 वेळा त्यांच्याशी भेटीचा असा योग आला. आणि योगायोग असा की माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे व्हायोलिन वादक होते, शंकरराव बिनीवाले. मी जेव्हा पहिल्यांदा माणिक वर्मांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं की कसं काय रे संगीत कसं आलं. तर मी म्हटलं नाही, माझी आई व्हायोलिन वाजवते, माझे आजोबा उत्तम व्हायोलिन वादक होते पुण्यात. तर ते म्हणले आमच्या वेळी पण एक छान व्हायोलिन वादक होते पुण्यामध्ये जे क्लासिकल ही उत्तम वाजवायचे आणि लाईट सुद्धा छान वाजवायचे. त्या म्हणल्या त्यांचं नाव शंकरराव बिनीवाले. मी म्हटलं हो, तेच माझे आजोबा. आणि त्यांनी माणिक वर्मांबरोबर पण वाजवलं होतं. त्यामुळे त्या काळातल्या अनेक गायकांबरोबर ते वाजवायचे, साथीला पण वाजवायचे. की ज्योत्स्नाबाई भोळे असतील किंवा विनायक बुवा पटवर्धन असतील, शांता आपटे, या सगळ्या लोकांबरोबर त्यांनी बरंच वाजवलं. त्यामुळे मग माणिकताईंचा असा योग आला भेटायचा. किती सुरेख. आणि खरं तर माणिकताई आणि तुमचे बरेच किस्से आहेत, म्हणजे जवळजवळ एक कार्यक्रम अख्खा त्याच्यावर आपला एपिसोड होऊ शकतो. खूप सुंदर. आणि तुम्ही संगीत म्हणजे तुमच्याकडे जे गायक मंडळी आली, गायक आणि गायिका, त्यांच्याविषयी कोण कोण तुमच्याकडे आले आणि शिकून पुढे मोठे झाले? अरे बापरे, माझ्याकडे येऊन शिकून मोठे झाले असं नाही, माझ्याकडे मोठेच गायक आले आणि त्यांच्यामुळे मी शिकत गेलो. कारण मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा अजित परब हा तेव्हा ऑलरेडी झपाटा नावाच्या एका ऑर्केस्ट्रात गायचा. किंवा ओंकार दादरकर हा ऑलरेडी उत्तम गायक होता. शिल्पा पै ही तेव्हा प्रभातरणकडे शिकत होती. त्यामुळे चांगलेच गाणारे लोक. आता आम्हाला एकत्र एक वाढता आलं आणि एकत्र ही संगीताची दुनिया आम्हाला एक्सप्लोअर करता येते. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की माझ्याकडे गायले आणि मोठे झाले. आज सुद्धा अगदी नवीन नवीन गायक येतात तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की मला त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. कारण त्यांनी एक वेगळं जग बघितलेलं असतं, त्यांनी एक वेगळी दुनिया बघितलेली असते, त्यांनी वेगवेगळ्या अनुभवांना ते सामोरे गेलेले असतात. आणि त्यांच्या मर्यादित अनुभवांमधनं सुद्धा मला असं वाटतं की हे काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे अनेक लोक माझ्यासाठी गायलेत आणि त्यांच्याकडनं सगळ्यांकडनंच मी शिकलो. पण त्याच्यात प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात अजित परब, ऋषिकेश कामेरकर, अमोल बावडेकर किंवा ओंकार दादरकर, आमच्या सुरुवातीच्या ग्रुपमध्ये गायलेल्या प्रिया मयेकर म्हणजे दत्ता डावसेकरांची नात, अपर्णा मयेकरांची मुलगी, किंवा शिल्पा पै, प्रतिभा दामले नावाची माझी एक मैत्रीण जी आता अमेरिकेत असते, मेघना सुर्वे नावाची आमची एक मैत्रीण जी आता परत अमेरिकेत असते. असे खूप लोक तेव्हा अमृताचा वसामध्ये गायले. त्याच्यानंतर मग जेव्हा मी रेकॉर्ड करायला लागलो, माझं पहिलं गाणं गायल्या साधना सरगम रेकॉर्डिंगला. आणि साधनाताईंबरोबर त्यामुळे मला म्हणजे पहिलंच गाणं इतकं अप्रतिम मला साधनाताईंनी गाऊन दिलं की मला या सगळ्या लोकांकडनं खूप मला शिकायला मिळालं. शोभा जोशी, सत्यशील देशपांडे खुद्द, त्याच्यानंतर
भाग्यश्री मुळे नावाची आमची कोल्हापूरची मैत्रीण, हे सगळे माझ्या पहिल्या कॅसेटमध्ये गायला होते लोक. त्याच्यानंतर शंकर महादेवन असेल किंवा रघुनंदन पणशीकर किंवा हंसिका अय्यर, महालक्ष्मी अय्यर, हे सगळे रेग्युलरली माझ्याकडे गात आलेले आहेत. आणि खूप हंसिका बरोबर मी खूप काम केलं. त्याच्यात आम्ही एक रसयात्रा नावाचा एक कार्यक्रम पण करतो एकत्र. आणि तिच्याबरोबर मी खूप, आज ती आता खूपच म्हणजे आंतरराष्ट्रीय कलाकारांबरोबर काम करते. पण तिचा त्या सगळ्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा मलाही फायदा होतो. त्यामुळे ते माझ्याकडे शिकून मोठे झाले असं म्हणण्यापेक्षा मी त्यांच्याकडनं बरंच काही काही शिकत गेलो या सगळ्या गायकांना. अगदी एखाद दुसरं गाणं सुद्धा गायलेत. श्रेया घोषाल एक गाणं गायलं माझ्याकडे, पण तिच्याकडनं सुद्धा तिचा प्रोफेशनलिझम, उच्चाराच्या बाबतीत तिची जागरूकता. अवधूत गुप्ते असेल, अवधूत गुप्ते खरं तर मी जेव्हा कार्यक्रम करत होतो, म्हणजे मी संगीतकार नुकताच आलो आणि पहिलाही कार्यक्रम मी केला नव्हता पण करण्याच्या तयारीत होतो, तेव्हा अवधूत गुप्ते बऱ्याचदा माझ्या घरी येऊन बसायचा आणि आमच्या रिहर्सल्स ऐकलेल्या आहेत. आम्ही अशा गप्पा मारायचो. तेव्हा तो संगीतात पण नव्हता. आणि त्याचे वडील यांनी, त्याच्या वडिलांनी माझी पहिली कॅसेटचं म्हणजे या शुभ्रकळा मुठभरचं कव्हर हे अवधूत गुप्तेच्या वडिलांनी केलेलं आहे. कारण त्यांची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी होती आणि अवधूत गुप्तेचे वडील आणि माझी आई हे क्लासमेट्स होते अभिनव मध्ये पुण्याला. तर त्यामुळे अवधूतची माझी मैत्री तेव्हापासूनची असली तरी तो गायक म्हणून जो खुलत गेला. आणि आज मला असं वाटतं की मी इतकी गाणी अवधूतकडनं गाऊन घेतलेली आहेत. आणि मला तो एक कलाकार म्हणून आणि संगीतकार म्हणून तर आवडत असतो मला, पण गायक म्हणून मला त्याच्याबद्दल अगदी विशेष. मग स्वप्नील बांदोडकर असेल, मग या नवीन मुलांपैकी असेल निहिरा जोशी आहे, केतकी माटेगावकर आहे, मधुरा कुंभार आहे, हे सगळे खूप छान. मुग्धा हसबनीस नावाची गायिका जी आता जिने माझ्या उबुंटू चित्रपटात गायलाय, किंवा मग मुग्धा वैशंपायन असेल जिने आता हीच आमची प्रार्थना. असं बरेच कलाकार, आता कुणाचं नाव घेऊ आणि कुणाचं नको, बरेच. आणि संगीतकार तसं काही वेगळं तुम्ही शिकवलं की नाही? मी शिकवलं असं नाही, पण तुमच्याबरोबर राहून ते शिकत गेले. आता बरेच लोक जे माझ्या बरोबर गायक म्हणून ज्यांनी काम केलं सुरुवातीच्या काळात, ते नंतर संगीतकार झाले स्वतः. म्हणजे त्याच्यात कमलेश भडकमकर आहे, अजित परब आहे, ऋषिकेश कामेरकर आहे, परीक्षित भातखंडे नावाचा आमचा मित्र आहे, अभिजित नार्वेकर हा माझा मित्र आहे. की आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि त्यांनी माझ्याकडे वादक म्हणून किंवा असिस्टंट गायक म्हणून काम केलं. असिस्टंट असं नाही, कारण आम्ही सगळे एकत्र काम करत होतो, त्यामुळे असं कोण कोणाचा असिस्टंट सगळेच गायचो. म्हणजे कमलेश भडकमकर जेव्हा संगीतकार झाला तेव्हा मी त्याच्यासाठी कोरस पण गायलो. तर हे सगळं असं मैत्री गिव्ह अँड टेक मध्ये जास्त झालेलं आहे. आणि म्हणजे मी अशा ह्याने विचारते की आपल्याकडे ललित कलामध्ये किंवा आपल्या मुंबई विद्यापीठात आपण संगीताचं शास्त्रोक्त संगीताचं प्रशिक्षण दिलं जातं, तसं ललित म्हणजे आपलं भावसंगीतामध्ये असं काही प्रशिक्षण आहे का? भावसंगीतामध्ये आता मला वाटतं मुंबई विद्यापीठाचा मृदुला दाढेंच्या याच्यात कोर्स आहे तो सुगम संगीत. पण मी स्वतः वर्कशॉप्स घेतो बरेच. आणि मी फक्त गायन किंवा असे एक संगीतकारांसाठी पूर्वी कोर्स होता युनिव्हर्सिटीत जो अनिल मोहिले चालवायचे, आणि तिथे मी लेक्चर्स द्यायला जायचो. आणि त्याच्यामुळे माझा जरा तो आत्मविश्वास वाढला लोकांशी बोलायचा. आणि मी FTII मध्ये किंवा आपल्या NMIMS मध्ये त्यांनी म्युझिक ऍप्रिसिएशनचा, संगीत रसग्रहणाचा एक कोर्स केलेला आहे मुलांसाठी. NMIMS मध्ये तो मी बराच एक सिलेबस म्हणून म्हणजे तयार केलेला आहे.
तो शिकवतो. NMIS फुल फॉर्म NM नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, त्यांचं एक नवीन कॉलेज आहे, ज्योती दलाल स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स नावाचं. तिथे डॉक्टर अच्युत वझे डीन आहेत तिथे. तर तिथे मी एक त्यांचा क्रेडिट कोर्स घेतोय. म्हणजे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, म्हणजे ज्यांना संगीतकार व्हायचं असेल तर त्यांना बेसिक एक, मला असं वाटतं की पहिली जी पायरी असते ना संगीतकार होण्याची, ती संगीत ऐकणं ही पायरी असते. आणि त्यामुळे ते संगीत तुम्हाला कसं, तुमचं एक ऐकणं दर्जेदार होईल. एकदा ते झालं तर मग तुम्हाला त्या गाठी सुटायला लागतात आणि मग तुम्हाला एक मार्ग दिसायला लागतो की तो आपला आपणच दिसतो, तो आपला आपण. कारण हे सृजन ही एक अशी गोष्ट आहे की जी शिकवता येत नाही. तुम्हाला गायक कसं व्हायचं शिकवता येतं, पण तुम्हाला संगीतकार कसं व्हायचं हे शिकवता येत नाही. तर चर्चिल जसं म्हणायचं की आय एम प्रिपेअर्ड टू लर्न बट आय एम नॉट प्रिपेअर्ड टू बी टॉट, तसं संगीतकाराचं आहे की तुम्हाला ते शिकावं लागतं. संगीतकार कसं व्हायचं हे शिकता येतं पण शिकवता येत नाही. अच्छा. आता संगीताचे वेगवेगळे, म्हणजे नाटकांचं संगीत, म्हणजे आपल्या संगीत नाटकाची परंपरा आहे, त्याविषयी थोडंसं सांगाल. आणि चित्रपटाचं संगीत कसा बदल आहे आणि तुम्ही त्याकडे कसं पाहता? पूर्वी म्हणजे हे आपलं जे चित्रपट संगीत आहे त्याचा स्रोत हा नाटकातनं चाललेला आहे. त्यामुळे नाटकातलं संगीत हाच तो स्रोत आहे. आणि आज सुद्धा तुम्ही भरत मुनींचं नाट्यशास्त्र वाचलं तर त्यांनी ज्या 5 वेगवेगळे प्रसंग दिलेत की जिथे संगीत आलं पाहिजे नाटकामध्ये, तेच तुम्ही चित्रपटाच्या बाबतीत लावलं तर ते खरं आहे की सुरुवातीला, त्याच्यानंतर शेवटी, ज्याला नैष्क्रामिकी म्हणतात भरत मुनी, किंवा मग एक कुठल्या तरी जिथे भावनांचा एक तुम्हाला भावनांचा उद्रेक मी नाही म्हणणार, पण जिथे नेहमीच्या भावनांचा जो स्तर असतो त्याच्यापेक्षा उंच जातो तेव्हा गाणं वापरावं असं भरत मुनींनी रेकमेंड केलेलं आहे. तर तिथे असतातच आपली गाणं. सुरुवातीला ओपनिंग टायटल्स असतात, नैष्क्रामिकी म्हणजे शेवटचे एंड टायटल्सला गाणं असतंच. असं तर तो स्रोत आहेच आपला. किंवा अंतरा म्हणजे मध्ये जोडायला 2 प्रसंग जोडण्याकरता तिथे संगीत वापरतात. तर असं आणि वेगवेगळे भाव, वेगवेगळे भाव. तर नाट्य संगीत जे आहे, जे महाराष्ट्रात सुरू झालं, त्याचा स्रोत हा कीर्तन परंपरा आहे आपली. कारण गाण्यातून गोष्ट सांगणं हा आपला, हे आपलं कॅरेक्टर आहे, बेस आहे, पाया आहे आपला. की नाटकातनं म्हणजे गाण्यातून गोष्ट सांगणं, आणि हे आपल्या म्हणजे अगदी महाभारत, रामायण इथपासून आपल्याला दिसतं की ती काव्यातनं गोष्ट सांगायची. काव्यातनं का, तर ती शेवटी गायची, कारण गायलेलं लक्षात राहतं. तर त्यामुळे मग ही गाण्यातून गोष्ट सांगण्याची परंपरा जी आहे, म्हणून आपल्या नाटकात गाणी, म्हणून आपल्या सिनेमात गाणी. कारण ती आपली एक, काय म्हणतो, आपली ती एक जेनेटिक मेमरी आहे. की तुम्ही कितीही हॉलिवूड कडनं तुम्ही प्रभावित व्हा, असा दिग्दर्शक सुद्धा तो जेव्हा सिनेमा करतो, भारतीय दिग्दर्शक, तेव्हा तो म्हणतो माझ्या चित्रपटात गाणी पाहिजे. कारण ती ओढ असते आपल्या पुन्हा मुळांकडे जायची. तर हे जे गाण्यातून गोष्ट सांगण्याची जी परंपरा आहे आपली, तर त्याच्यासाठी म्हणून ती
आपल्याला त्याचा एक ट्रेस लावता येतो की चित्रपटात संगीत कुठून आलं, आपल्या आता नाटकात आलं, नाटकात कुठून आलं तर कीर्तन परंपरेतनं आलं, कीर्तन परंपरेतनं कुठून आलं तर या सगळ्या काव्यातून गोष्ट सांगण्याची जी हे आहे तिथनं आलं. ते कुठून आलं तर मौखिक परंपरेत. तर असा तो आपल्याला एक पूर्ण तो दुवा सापडतो. मधल्या काळामध्ये नाट्य संगीताच्या बाबतीत असं झालं की चित्रपट जोपर्यंत नव्हते तोपर्यंत नाट्य संगीत हेच लोक ऐकत होते आणि त्याच्यात अनेक प्रतिभावंत कलाकार आपल्याकडे झाले. जसं बालगंधर्व झाले, मास्टर दीनानाथ झाले, केशवराव भोसले. तर या लोकांनी नाट्य संगीताचं म्हणजे आता कुमार गंधर्वांनी जेव्हा मला उमजलेले बालगंधर्व केलं तर त्यांचा दृष्टिकोन त्याच्यात काय होता की बालगंधर्व इतके थोर कलाकार आणि थोर गायक होते पण त्यांनी नऊवारी साडी नेसून स्टेजवर उभं राहून ते गाणं सादर केलं. हेच गाणं त्यांनी 2 तंबोऱ्यांच्या मध्ये बसून गायले असते तर ते कसं गायले असते. तर त्यांनी तो हे केला. तर हे का त्यांनी केलं कारण त्यांना ती बालगंधर्वांची प्रतिभा दिसत होती. आता जेव्हा प्रतिभावंत लोक कमी होतात त्याच्यात तेव्हा त्याला एक थोडीशी एक त्याची झळ बसतेच नाही म्हटलं तरी त्या सगळ्या प्रकाराला. तसंच नाट्य संगीताचं झालं किंवा संगीत नाटकांचं झालं की विद्याधर गोखले असतील किंवा या लोकांनी ती परंपरा जिवंत ठेवली. पण परंपरा जिवंत ठेवायला नवीन काहीतरी करावं लागतं. म्हणजे जुनच करून नाही. त्यामुळे नवीन संगीत नाटकं लिहिली पाहिजेत तर संगीत नाटकाची परंपरा टिकते. जुनी संगीत नाटकं करून परंपरा टिकत नाही. कारण परंपरा ही नदीसारखी असते, ती सतत पुढे जायला हवी. ती सरोवरासारखी नसते की आपले तिथे आहे. तर नाट्य संगीतामध्ये कसं झालं की थिएटरमध्ये गाणं जे आहे जुन्या काळात मायक्रोफोन्स नव्हते त्यामुळे तुम्हाला शेवटच्या रांगेतल्या लोकांना ऐकू जातंय का नाही याची खबरदारी बाळगली पाहिजे. त्याच्यासाठी 2 गोष्टी, एक तर व्हॉल्यूम उंच पाहिजे आणि पट्टी उंच गेली पाहिजे मग त्याच्याकडे. त्यामुळे पांढरी 4 काळी 3 या पट्टीमध्ये गायलेले आहेत लोक. पण मायक्रोफोन झाले आणि आपल्याला माहिती आहे ही प्रसिद्ध गोष्ट की फार बारीक आहे आवाज म्हणून शशधर मुखर्जींनी लता मंगेशकरला रिजेक्ट केलं होतं. पातळ आवाज. पण मायक्रोफोन आला आणि मायक्रोफोननी लता मंगेशकरांचा आवाज इतका आतलासा करून घेतला की टेक्नॉलॉजीमुळे लता मंगेशकरांचं महत्व आपल्याला कळलं. त्यांच्या आवाजाचा पोत आपल्याला कळला आणि ही टेक्नॉलॉजी चित्रपटात आली. त्यामुळे मग वरच्या पट्ट्यांचं महत्व हे झालं. तुम्हाला अगदी जे मदन मोहनचं हीर रांझा मधलं गाणं आहे रफी आणि लताचं की अगदी व्हिस्पर मध्ये सुद्धा ते गायलेलं आहे. तर असं करता आलं आणि असा तो वेगवेगळ्या काळात वेगवेगळे बदल होतच राहतात. की पूर्वी एक सॅड सॉंग्स होती आपल्याकडे 60-70-60 पर्यंत होती ती. जेव्हा अमिताभ बच्चन अगदी नूरजहान पर्यंत पण नाही, अगदी तुम्ही ह्याच्यापर्यंत बघा की राजेश खन्ना येईपर्यंत की चित्रपटामध्ये एक सॅड सॉंग असायचं. ते सैगल आणि ते सैगल वगैरे खूप लांबची. आतापर्यंत मी म्हणतो 60च्या दशकापर्यंत सॅड सॉंग्स असायचे. कुठे गेली आता ती? आता सापडतात का? नाही सापडतात. जगातनं दुःख मिटलंय का? नाही. पण सॅड सॉंग्स गेली. कुठे गेली? तर त्या सॅड सॉंग्सची म्हणजे दुःखी गाण्यांची आता त्यांची याची गाणी झाली ती काय अँगस्ट किंवा विद्रोहाची, किंवा विद्रोह नको म्हणायला पण
जोशपूर्ण अशी की ती सुद्धा ओरडून हा गायला लागलो. त्याच्यात एक विलाप होता. ती विलापाची गाणी झाली आणि विलापाची गाणी झाली की ती तुम्ही खालच्या पट्टीत नाही गात, तुम्ही वरच्या पट्टीत. त्यामुळे मेरा सुंदर सपना बीत गया या गाण्याचं पुढे जाऊन काय झालं, तन्हाई हे झालं की जे वरच्या पट्टीत गेलं. मग वरच्या पट्टीत गाणाऱ्या गायकांना महत्व आहे. मग नुसरत फतेह अली खान, कैलाश खेर, राहत फतेह अली खान, आतिफ असलम, अरिजित सिंग या आवाजांना महत्व आहे. आता हे जसं समाज बदलतो तसं हे बदलत राहतं, संगीत बदलत राहतं. विशेषतः भावसंगीत किंवा ज्याला डॉक्टर अशोक रानडे जनसंगीत म्हणायचे की पॉप्युलर म्युझिक ते बदलत राहतं. आता बालगंधर्वचा उल्लेख झाला नाही तर आपली मुलाखत अपूर्ण राहील. तर तुम्ही ही सगळी नाटकं म्हणजे संगीत मानापमान म्हणा किंवा कुठलेही हे सगळी संगीत नाटकांचा प्रभाव तुमच्यावर नकळतपणे झाला होता आणि मग त्यातून बालगंधर्व गाणी. पण माझे आजोबा हे बालगंधर्वांचे भक्त होते. मी जोपर्यंत या सगळ्या संगीत क्षेत्रात आलो तेव्हा माझ्यावर प्रभाव हा चित्रपट संगीताचाच होता. कारण नाट्य संगीताची एक चळवळ म्हणून क्षीण झाली होती. कीर्ती शिलेदार, जयमाला, म्हणजे मी त्यांची पुढची पिढी म्हणतो की त्यांनी हा अगदी डोळस प्रयत्न ठेवला होता की ही परंपरा सुरू ठेवायची. म्हणजे शिलेदार भगिनी असतील किंवा मग शुभदा दादरकर असतील, या सगळ्या लोकांनी, काही पुण्यातले नैना आपटे या लोकांनी जरा सुरू ठेवायचा प्रयत्न. त्यात सुद्धा पुरुषोत्तम दारव्हेकर, विद्याधर गोखले हे लोक असेपर्यंत नवीन त्या संहिता लिहित होते. त्याच्यानंतर पण माझ्या लहानपणापासून नवीन संगीत नाटक अशी फार कमी आली. जी आली ती वेगळ्या धाटणीची होती. म्हणजे कुठलं ते अभिषेकींच नाही, या गोजीरवाण्या घरात वगैरे श्रीकांत मोघ्यांचं. आता त्याचं बदललं होतं नाट्यसंगीत. किंवा 3 पैशाचा तमाशा, परत पु ल देशपांड्यांनी ब्रेकचं नाटक अडॅप्ट केलं. पण ते सगळं माझ्या लहानपणच्याच गोष्टी. फुलराणीमध्ये असं संगीत नव्हतं, संगीत नाटक नव्हतं. तर त्यामुळे माझ्यावर प्रभाव संगीत नाटकांचा नव्हता. त्यामुळे जेव्हा बालगंधर्व चित्रपट मला मिळाला तेव्हा मी आदित्य ओक हा माझा जुना मित्र कॉलेज मधला, त्याला सांगितलं की तू मला असिस्ट कर याच्यात, कारण तुला जास्त, कारण तो त्याचे वडील विद्याधर ओक, त्यांचे गुरु गोविंदराव पटवर्धन, त्यामुळे त्याला एक नाट्यसंगीताची परंपरा माहिती होती. पण त्याच्या बरोबर मी खूप ऐकलं. जेव्हा बालगंधर्व चित्रपट करायचा ठरला तेव्हा मुकेश नारंग नावाचे पुण्यातले जे एक ग्रस्त आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या आजोबांनी बालगंधर्वांची अनेक गाणी रेकॉर्ड केली होती आणि त्यांच्याकडे मोठा साठा आहे. त्यांनी आम्हाला त्यांचा तो सगळा साठा उपलब्ध करून दिला आणि ते मी ऐकत गेलो. त्यामुळे मी एक नाट्यसंगीताबद्दल एक नवी दृष्टी मला बालगंधर्व चित्रपट करायच्या निमित्ताने मिळाली. पण ते असं जाणवत नाही कुठे, जाणवत नाही कारण मेहनत घेतली तेवढी. कारण 9 महिने आम्ही बालगंधर्वचं संगीत करत होतो जवळपास. तो प्रवास कसा होता? म्हणजे तो प्रवास फारच सुंदर, खूप काही शिकवणारा. आनंद भाटे, आदित्य ओक, हे सगळे कमाल गाणी आणि अविस्मरणीय गाणी. कारण आता हल्ली कसं चित्रपटांच्या संगीताचं असं होतं की चिरकाल असे टिकणारी ते संगीत नसतं, लगेच आपण 1-2 दिवसात विसरून जातो. पण बालगंधर्व चित्रपटाची म्हणजे तुमचीच गाणी अर्थात आम्ही अजूनही म्हणजे असं, आणि तो प्रभाव आहे की आणि त्या म्हणजे आपण समक्ष बालगंधर्व पाहतो आहोत असा तो फील येतो, चित्रपट असा अंगावर येतो, असं आहे. तर त्यामुळे ती अख्खी टीम सिनेमाची चांगली जमली होती की नितीन देसाई, रवी जाधव,
सुबोध भावे याच्यात महत्वाचा, महेश लिमये, अभिराम भडकमकर, विक्रम गायकवाड ज्यांची हे केलं, मेकअप केला, किंवा नीता लुल्ला, पौर्णिमा ओक ज्यांनी कॉस्ट्युम्स केले. त्यामुळे ती अख्खी टीम पण खूप चांगली होती. पण विशेषतः गाणी गाणी तो काळ उभा करणं, तर त्यामुळे ते आम्हाला पूर्ण मुभा नितीन देसाईंनी सुद्धा दिली की तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, कुठे मी अडवणूक करणार नाही प्रोड्युसर म्हणून, किंवा रवी जाधवनी दिग्दर्शक म्हणून कुठेही अडवणूक केली नाही, आणि उलट आम्हाला प्रोत्साहन देत राहिले. त्यामुळे तर तो एक फार चांगला प्रवास होता. कारण माझ्यासाठी ते बालगंधर्व समजून घेण्यासारखं काय असतं की तुम्ही समजा एक प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा असेल, तर तुम्ही ते विद्यार्थ्याच्या दशेतून करता एखादी गोष्ट, आणि त्यामुळे त्याच्यात तो फ्रेशनेस आणि नाविन्य राहतं. म्हणजे आज सुद्धा 14 वर्षानंतर सुद्धा बालगंधर्वांची गाणी ऐकली जातात, म्हणजे सिनेमातली म्हणतोय, आणि अजून सुद्धा लोकांना ती असं वाटतं की नाही ही जुनी नाही झाली, ही नवीनच वाटतात आपल्याला. तर त्याचं कारण हे आहे की मी ती एखाद्या विद्यार्थ्यासारखीच केलेली आहे ती गाणी, की आपल्याला हे शिकायला मिळतंय, आपल्याला मग हे शिकायला मिळतंय तर हे करून बघूया, हे असं करून बघू, तसं करून बघू. आणि आजूबाजूला खूप असे लोक होते, स्वानंद किरकिरे ज्यांनी जी 2 नवीन गाणी होती ती लिहिली, आदित्य ओक होता, आनंद भाटे, या सगळ्या लोकांकडनं खूप म्हणजे प्रोत्साहन पण मला मिळालं आणि शिकायला मिळालं. कारण मोठं शिवधनुष्य होतं ते. खरंच एक छोटीशी विश्रांती घेऊया, आणि बरेच प्रश्न राहिलेत माझे खरं तर, आणि आपण अशाच आपल्या गप्पा सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, आज सेलिब्रिटी शो मध्ये कौशल इनामदार सर यांच्याशी आपण गप्पा करतो आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण कौशल इनामदार सरांशी गप्पा, त्यांच्याशी संवाद साधतोय. सर, संगीत प्रवास थोडासा आढावा घ्यायचा प्रयत्न केला, आता थोडं लेखन प्रवासाकडे मी वळते. आणि तुम्ही नवीन सेगमेंट आपल्या युट्यूबर्स म्हणजे सगळ्यांसाठी सुरू केलाय, तो म्हणजे कौशल कट्टा. लेखक म्हणून कधी सुरुवात झाली, आणि लेखनाचा प्रपंच आता कसा काय, शेड्यूल कसं काय सांभाळत आहे? लेखक म्हणून खरं प्रवास माझा संगीतकाराच्या प्रवासाच्या आधीच आहे. आधी कविता लिहायला लागलो, गझलची जरा जेव्हा ओळख झाली तेव्हा गझल लिहायचा प्रयत्न केला, आणि मग तेव्हा चेतन दातार हा माझा मित्र माझ्या आयुष्यात आला. म्हणजे मला आमच्या कॉलेजची नाटकं चेतन बसवायचं, आणि त्यांनी मी लिहिलेली एक एकांकिका त्यांनी बसवली, आणि त्या एकांकिकेला पहिलं बक्षीस मिळालं. म्हणजे एकांकिकेला दुसरं बक्षीस मिळालं, मला सर्वोत्कृष्ट लेखकाचं बक्षीस मिळालं. आणि ते मिळाल्यानंतर लगेचच चेतन तेव्हा NCPA मध्ये काम करायचा, आणि त्यांनी मला तिथे बोलवून घेतलं, आणि तिथे त्यांनी मला त्याच्याकडनं बक्षीस म्हणून NCPAच्या लायब्ररीची मेंबरशिप देऊ केली, आणि मला जवळपास 100 नाटकांची यादी त्याने डिक्टेट केली की तू हे वाचलं पाहिजेस, कारण लेखक व्हायचं तर परंपरा माहिती असली पाहिजे, आणि नुसतं वाचली पाहिजेच असं नाही. तो म्हणायचा आता उद्यापासून रोज यायचं इथे. आणि मी माझ्या विद्यार्थी दशेत, मला वाटतं TY सुरू होता तेव्हा माझा, पण रोज कॉलेज संपलं दुपारी 12:30-1 वाजता की उठून NCPA ला जायचं. NCPA ला 2 वाजता पोचून 2 ते 6 तिथे वाचायचं, एखादं नाटक व्हायचं वाचून. मग 6 वाजता चेतन सुटला
हा. की मग मी आणि चेतन आम्ही चालत चालत ठाकूरद्वार पर्यंत चालत जायचो NCPA पासून. आणि जाता जाता चालत चालत आम्ही त्या दिवशी जे वाचलंय नाटक त्याच्यावर चर्चा करत. तर असा तो माझा तो जो 6 महिन्याचा एक काळ होता तो फार अप्रतिम गेला. म्हणजे तेव्हाच चेतन त्याच्या सावल्या नावाच्या नाटकाचं पुनर्लेखन करत होता आणि त्याच्याबरोबर त्या काळात राहण्याचा एक मला योग आला. आणि त्याच्यामुळे नाटककार आपल्या नाटकाचा विचार कसा करतो, संवाद लेखन म्हणजे काय, संवाद आणि संभाषण याच्यात काय फरक आहे, त्याच्यात थिएट्रिकल डिव्हाइसेस वापरणं म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा एक मला त्याच्याबद्दलचं शिक्षण मला चेतन बरोबर राहून. आणि त्यामुळे मला एक नाट्यलेखन असेल किंवा एकूण लेखन असेल त्याची मला पहिल्यापासून गोडी होतीच. मग मी टेलिव्हिजन साठी लिहायला लागलो आणि तेव्हा सुजित सेन असतील किंवा लेख टंडन जास्त त्यांचा एक सहवास मिळाला. त्यांना लेख टंडन कसा विचार करतात, हिंदी चित्रपट सृष्टीतला माणूस एक हिंदी भाषेत लिहिताना काय विचार करतो, स्टोरी डेव्हलपमेंट कशी करतात, याचा एक मला ते बघता आलं जवळ. संगीतकार झाल्यामुळे मग आपोआप लेखक तसं मागे पडलं. पण एक उत्तम नाटककार झाला असतात. उत्तम मला माहिती नाही, पण मला इतपत मी नाटक शिकलो की मला आता एखादं संगीत करण्यासाठी म्हणून नाटक मिळालं तर मला त्या नाटकाचा त्या कथेच्या दृष्टीने किंवा नाटक या दृष्टीने मला विचार करता येतो की फक्त संगीताचा एकांगी विचार नाही माझ्या मनात. ते नाटक कसं दिसतंय, उदाहरणार्थ मी आता रत्नाकर मतकरींनी दिग्दर्शित केलेलं आणि लिहिलेलं सुद्धा आता त्या नाटकाचा जेव्हा मी हे केला संगीत केलं तेव्हा मी त्या पात्रांचा विचार करून प्रत्येक पात्राला वेगळी थीम का, तर त्या नाटकातला त्यांचा स्वभाव कसा आहे याप्रमाणे ते मी डिझाईन करत गेलो. आणि त्याचं मला वाटतं आहे कौशल कट्ट्यावर जसा एक एपिसोड केलेला आहे मी. तर ते सगळं मला आलंच म्हणजे. पण जेव्हा आल्हाद गोडबोले प्रहारचे तेव्हा ते संपादक होते, तेव्हा आम्ही त्यांच्याशी गाण्यावर खूप माझ्या गप्पा व्हायच्या. सुबोध जावडेकर लेखक आणि आल्हाद गोडबोले. तर आल्हाद गोडबोले मला म्हणाले की तू याच्यावर लिहिलं पाहिजे, संगीतावर लिहिलं पाहिजेस. आणि तसेही भावसंगीतावर लिहिणारे लोक कमी आहेत, तर तू लिहिलं पाहिजेस. तू तुझी जी निर्मिती प्रक्रिया आहे याच्यावर. तर त्यांनी प्रहार मध्ये मला लिहायला भरीच पडलं. सदर असतात ते रविवारची. सदर आणि त्याच्यात मी पहिल्यांदा लिहिलं. त्या लेखांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि माझ्या असं लक्षात आलं की मला एक थोडस ललित प्रकारचं लिहिण्यात आनंद मिळतोय. आणि जरी आता आपण फिक्शन लिहिलं नाही किंवा नाटक लिहिलं नाही तरी आपण ललित लिहायला काही हरकत नाही. त्याला एक, कारण लिखाणात काय आहे, मी का लेखक झालो नाही तर एक बैठक मारून बसणं हे फार गरजेचं असतं आणि त्याला एक शिस्त लागते जी माझ्या नाहीये. की 4 तास बसून रोज 4 तास बसलं पाहिजे टेबलावर आणि लिहिलं पाहिजे. पण संगीताचंही तसंच आहे नाही का? पण संगीत माझ्याकडे मला असं काय म्हणतो त्याला स्वाभाविकपणे सुचतं. आणि संगीत मला
मी संगीतामध्ये 24 तास असतो. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मी हा काहीच करत नाही, हा नुसताच बसलाय, तरी माझ्या डोक्यात काही ना काहीतरी सुरू असतं. आणि त्यामुळे संगीत तुम्ही मला आत्ता बसवाल आणि सांगाल की नाही नाही आता ही पुढच्या 5 मिनिटात 10 मिनिटात किंवा 1 तासाभरात ही चाल झाली पाहिजे, तर तो जो एक व्यावसायिक त्याला हे आहे की नाही हे टाइम लिमिट आहे आणि या टाइम मध्ये केलं पाहिजे, तर ते करता आलं पाहिजे तुम्हाला. लिखाणाचं तसं नाही, मला मूड लागतो आणि मग ते तुम्हाला व्यावसायिक लिखाणाला ते चालत नाही. आणि लिहिण्याचा एक काळच असतो की बसून ते लिहून काढा, तो सुद्धा तो तुम्हाला परवडत नाही, तुम्ही व्यवसाय म्हणून निवडलं लेखन. तर त्यामुळे मग मी असं ठरवलं की नाही आपण संगीत व्यवसाय हा संगीताचाच, आवड म्हणून लिहायला काही हरकत नाही. पण मग मी त्या मनाने भरपूर लिहिलं. नंतर मग दिवाळी अंकात लिहिलं, वेगवेगळ्या ह्याच्यात कॉलम्स लिहिले, सकाळला लिहित होतो, महाराष्ट्र टाइम्सला आत्ताच काही दिवसांपूर्वी मी संगीत या 25 वर्षांमध्ये काय काय बदल झाले त्याचे 5 लेखांची मालिका लिहिली. तर असं किंवा पुस्तकांना प्रस्तावना असं काही 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 लिहित असतो मी, मला जमेल तितकं आणि मला रुचेल. म्हणजे रुचेल एवढं. किती वेगळा, म्हणजे खरं तर संगीत आणि लेखन हे दोन्ही प्रवास खरं तर एकत्रच आहेत, पण तरी सुद्धा वेगवेगळे आहेत, नाही का? आणि काय आता मागे वळून पाहताना काही गोष्टी राहिल्या आहेत असं जाणवतंय, किंवा ह्या पुढील काळात ते करायच्या आहेत असं काही? यापुढे मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, आता बघू. मी स्वतः असं काही फार प्लॅन करत नाही, पण आता मी एक अमृताचा वसा नावाचाच एक प्रकल्प घेतलाय करायला, जो खूप काय म्हणतो एका अर्थाने जरा महत्वाकांक्षी आहे. पण त्याचं आता रेकॉर्डिंग करायला घेतलेलं आहे मी. तो मला एक मराठी कवितेतलं जे आपलं एक सौष्ठव आहे किंवा मराठी कवितेची जी श्रीमंती आहे ती मला संगीतामध्ये उतरवायची आहे. आणि मला त्याचा मी प्रयत्न करतोय की दर्जेदार कविता आणि दर्जेदार संगीत याचा एक संगम होऊन एक प्रकल्प तयार करावा की जो पुढच्या पिढ्यांसाठी एक संचित असेल, ठेवा असेल. कारण मी जसं म्हटलं की मला जेव्हा असं कविता वाचायची उर्मी झाली तेव्हा माझ्या वडिलांकडे ती उपलब्ध होती. असं आपल्या पुढच्या पिढीच्या मुलांकडे मराठी मध्ये काय चांगलं आहे, काय उत्तम आहे, तर त्यांना आता किती मुलं जाऊन लायब्ररीत जाऊन वाचतील आपल्याला माहिती नाही. पण आता मल्टीमीडियाचं जग आहे, त्यामुळे त्या मल्टीमीडियामध्ये त्यांना कुसुमाग्रज उपलब्ध पाहिजेत. तुम्ही इंटरनेटवर गेलात की कुसुमाग्रज तुम्हाला सापडले पाहिजे, केशवसूत सापडले पाहिजे. आणि नुसते सापडले पाहिजे असं नाही की प्रचंड जी माहितीची गर्दी झालेली आहे आता, जो स्फोट झालेला आहे आणि त्याच्यातला कुठला तुकडा कुठल्या कोपऱ्यात जाऊन अडकलेला आहे आपल्याला माहिती नाही. असं नाही, जिथे आहे तिथे ते लकाकलं पाहिजे. आणि असं त्या गोष्टी मराठी भाषेतल्या या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे माझा. आणि नक्कीच कौशल कट्टा त्याचाच एक भाग असेल. त्याचाच एक भाग आहे. कारण खूप छान बोलता तुम्ही, म्हणजे असं ऐकत कौशल कट्टा सुरू करण्याचा हेतू हा सुद्धा की काय प्रत्येक संगीत हे असं एका अर्थाने जे आपण ज्याला लोकप्रिय असं होईलच असं नाही. आणि लोकप्रियतेचा आणि दर्जाचा काही दरवेळी संबंध असेलच असं नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या कमी
लोकांना आत्ता आवडतात, आवडतं. पण उद्या हम्म. त्याचं महत्व खूप जास्त राहील. हा. म्हणजे आत्ता 100 लोकांना आवडणारी गोष्ट करायची हम्म. का 100 वर्षांनी 2 लोकांना आवडणारी गोष्ट. आवडणारी करायची, म्हणजे ती तितका हा. वेळ टिकून राहिली पाहिजे. येस. हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. हम्म. पण ती जी टिकणारी गोष्ट आहे हम्म. ती का टिकते हे लोकांना कोणीतरी म्हणजे वेळोवेळी आठवण करून देत राहिली पाहिजे. हम्म. आपल्याला केवळ श्रोते नको आहेत तर रसिक हवेत. हम्म. मग श्रोत्यापासून जो रसिक होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी मध्ये हम्म. गडकरी जसे रस्ते हायवे बांधतात तसे कोणीतरी ते श्रोत्यापासून रसिक होण्यापर्यंतचा जो आणि ते सुद्धा प्रवास अभिरुची आहे संपन्न आहे. तिथे हायवे बांधला पाहिजे. बरं. खरंच. तर ते हायवे बांधण्याचं काम मला करायला आवडतं. वा. आणि अगदी स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे काही एपिसोड्स पाहिले आहेत, अगदी अभिरुची संपन्न आहेत. खूप छान वाटतं ऐकताना. आणि आपण त्यातनं शिकत जातोय आणि ते एक शैक्षणिक तुम्ही दालन खुलं करून दिले आमच्या सर्वांसाठी. मी प्रेक्षकांना नक्की कौशल कट्ट्याला सबस्क्राईब करा म्हणून असं आवाहन करेन. आणि अर्थात आता कवितेकडे आपला मगाशी कुसुमाग्रज यांचा विषय झाला. तुमच्या आवडते कवी आणि कविता? बापरे, माझ्या मला खूप कवी आवडतात. असं काही पुन्हा संगीतकारांसारखंच आहे की प्रत्येक कवी काहीतरी वेगळं घेऊन जातो. त्यामुळे माझ्या आवडीनिवडी ह्या मर्यादित नाहीयेत. माझ्या आवडीनिवडी खूप अशा विस्तृत आणि एक त्याला म्हणजे मला विद्रोही कविता पण आवडते. मला एक अगदी लिरिकल रोमॅन्टिक कविता पण आवडते. छंदातल्या कविता जशा आवडतात. मुक्त छंद आवडतो, पण मुक्त छंदापेक्षा सुद्धा छंदातल्या कविता जास्त आवडतात. त्यामुळे मला तो असा काही एक असं नाहीये की हा जॉनर आवडतो असं नाही. पण खूप माझ्यावर असा प्रभाव असलेले कवी म्हणजे कुसुमाग्रज आहेत, बोरकर आहेत, ग्रेस आहेत, मर्ढेकर आहेत, पुशी रेगे आहेत. त्याच्यानंतर अलीकडच्या काळात ज्या कवींबरोबर मला काम करायची संधी मिळाली असे अशोक बागवे, अरुण म्हात्रे, नलेश पाटील हे सगळे कवी आहेत की ज्यांच्या बरोबर मला खूप काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कवितांना चाली द्यायचा पण मला एक चाली द्यायची संधी मिळाली किंवा त्यांच्या कविता ऐकण्याची सुद्धा बरीच संधी मिळाली. असे काही कविता म्हणजे जातात आपण एखादी कविता आता नलेश पाटलांच्या काही कविता आहेत. त्यातली एक मला खूप आवडणारी कविता थोडीशी सादर करतो की डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपलं, डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपलं, पापण्यांच्या लव्हाळ्यात. मी जरा परत गाऊ काय? तुम्ही एडिट करा. कोमल एक मिनिट. मला स्टोरीला हे तिला शूट कर. कोमल स्टोरीसाठी शूट करणार ते इंस्टाग्रामवर स्टोरी करायला. आपण थांबलोच तर न्यू मोबाईल न्यू कवर नॉट मोबाईल ऑगस्ट मध्ये. तुम्ही बोलताना घेते शॉर्ट्स काही रॅन्डमली? येस. हा ते कविता शोधतायत. छान झाला एपिसोड. बॉटल फक्त बाजूला घेऊयात का? नाही, आहेत त्या पहिल्यापासून. ते चालू आहे.
तिथे अभिमान गीताने करणार होते, पण म्हटलं सगळीकडे आहे हो, ते, हो. म्हटलं आता ह्याने वेगळं काहीतरी करूया. वेगळा करण्याचा प्रयत्न. अगदी. कवितांचा आपला विषय हो, चाललाय, हो. तर आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या कवितांनी करूया. बरोबर. 2 कविता मी गातोय. वा वा. नलेश पाटलांची एक गातो आणि हा अशोक बागव्यांची गातो. हा तरन्नुम ज्याला आपण म्हणतो तशी, की डोळ्याच्या पाणवठ्याला हा. निळ आभाळ हो, ठेपलं, हो. डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपलं, तुझी तुडुंब नजर थोडी लवलवताना, तुझी तुडुंब नजर थोडी लवलवताना, डोळ्यातल चिंबन भसरा थर थरताना, तुझी तुडुंब नजर थोडी लवलवताना, डोळ्यातल चिंबन भसरा थर थरताना, अलगद ओघळत गाली खळीत सांडल, डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपलं. गीताही अजरामर आणि तुमचे संगीत आहे, दिलेली चाल सुद्धा. धन्यवाद. हा, बागवे सरांची कविता आहे. बागवे सरांची एक कविता ऐकवतो. अशोक बागव्यांनी एक मराठीचा अभंग लिहिलेला आहे, तो गातो. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, तहानेत माझ्या तुला ओळखावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे. काय म्हणावं? माझा मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल, वाजे काळजात खोल, मराठीचा बोल, ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल, मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल, माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, ज्ञाना नामा तू काय का उभे कैवल्य राऊळी, मराठी माऊली, माझी मराठी माऊली, माझा मराठी गुलाल त्याला अबीराचा वास, माझा मराठी गुलाल त्याला अबीराचा वास, माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवत घास, मराठीचा बोल, माझा
मराठीचा बोल वाजे काळजात खोल. मराठीचा बोल, मराठीचा बोल, मराठीचा बोल. वा, खूप खूप आभार. धन्यवाद. खरं आभार हा शब्दच तुकडा पडेल, कारण इतकं तुम्ही तुमच्या संगीताने आमचं सगळ्यांचंच आयुष्य अगदी समृद्ध केलेलं आहे. धन्यवाद. खूप मनपूर्वक आभार. आपल्या आचार्य 90 FM तुम्ही मध्ये आलात आणि सेलिब्रिटी शो मध्ये सहभागी झालात. मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि तुम्हाला खूप सिद्धिविनायका चरणीच प्रार्थना करेल की तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे आणि उत्तम उत्तम कलाकृती तुमच्या हातून घडू दे. धन्यवाद. धन्यवाद. Acharya 90 FM